हल्लाबोल भारत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षोभ भाषण करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात नगरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोर्चाच्या समारोपाच्या भाषणात मुस्लिम समाजाला धमकवल्याचा, धार्मिक भावना दुखावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोर्चा संपल्यानंतर रविवारी रात्री मुस्लिम कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस अधीक्षक कार्यालयात जमा झाले। राणे यांच्या विरोधात आक्रमक झालेल्या या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन राणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। त्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते आसिफ शेख यांनी फिर्याद दिली आहे। रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ तसेच बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रविवारी नगरमध्ये सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला होता। यासाठी राणे नगरला आले होते। मोर्चाचा समारोप दिल्ली गेट येथे झाला। त्यावेळी राणे यांचे आक्रमक भाषण झाले। आपणच हिंदूचे गब्बर असल्याचे ते म्हणाले। राणे यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारे भाषण केल्याची फिर्याद शेख यांनी दिली। त्यानुसार राणे आणि मोर्चाचे संयोजक दिगंबर गेंटाल यांच्या विरोधात त्यांनी गुन्हा दाखल केला आहे। येथील प्रवचनात नगर जिल्ह्यातील सराला बेट येथील महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले। त्यावरून मुस्लिम समाजाने त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी मोर्चे काढले। त्यानंतर आता हिंदूतर्फे ठिकठिकाणी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात येत आहेत। असाच मोर्चा रविवारी नगरला निघाला होता। समारोप प्रसंगी आमदार राणे यांनी केलेल्या भाषणावर मुस्लिम समाजाचा आक्षेप आहे। राणे यांचे भाषण मुस्लिम समाजाला धमकावणारे, धार्मिक भावना दुखावणारे आणि तेढ निर्माण करणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे। महंत रामगिरी महाराज यांना पाठिंबा दर्शवताना राणे म्हणाले होते की एवढ्या संख्येने बाहेर येऊ की किड्या मकोड्यासारखे मारू। हा देश हिंदूचा आहे आणि तेथे भगवंताचे चालेल, बाकी कोणाचे नाही। कोणी मस्ती केले तर चून चून कर मारेंगे, असे वक्तव्य राणे यांच्या वतीने करण्यात आले होते। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।